नमस्कार सर्वांना. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल लागला. 246 जवळपास 288 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये पंढरपूर नगरपालिकाची निवडणूक झाली होती आणि त्याचा निकाल आज जाहीर झालेला आहे. तर त्या प्रभाग निहाय आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार निवडून आलेला आहे. तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये लखन जंबू चौगुले हे भाजपकडून रिंगणात होते. त्यांनी 1121 मतं मिळवलीत. त्यांच्याच बरोबर 1 ब मध्ये अर्चना गणेश शिंदे हे आपण भाजपकडून निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 2 अ मध्ये प्रसाद कळसे हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधून उभे होते. त्यांनी 1538 मतं घेऊन निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर 2 ब मधून प्रणिता किरण राज घाडगे ह्या जवळपास 1291 मतांनी मतं घेऊन निवडून आलेले आहेत. विकास आघाडीमधून त्या उमेदवार होत्या. त्यानंतर आहे ते 3 अ मध्ये तेजस्वी रोहित पानकर हे भाजपकडून उभ्या होत्या आणि त्यांच्या बरोबर 3 ब मध्ये विकास आघाडीमधून अक्षय गंगेकर 871 मतं घेऊन निवडून आलेले आहेत. 4 अ मध्ये विनायक कुमार संगीतराव, 4 ब मध्ये प्रियंका सागर तारापूरकर, 5 अ मध्ये कुसुम जगन्नाथ परचंडे ह्या बिनविरोध झालेल्या होत्या निवडणुकीच्या अगोदरच. 5 ब मध्ये ओंकार अभय जोशी हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. ह्या 5 ब मध्ये परिचारक गटाचे भाजपचे उमेदवार 2 असताना ओंकार अभय जोशी यांनी बाजी मारलेली आहे. त्यानंतर आहे 6 अ सुजित कुमार सरवगोड जे आघाडीमधून उभे होते. त्यांना 1831 मतं मिळाली आहेत. 6 ब मध्ये रेहाना बोहरी 1532 मतं घेऊन त्यांनी विजय मिळवलेला आहे. हे दोन्ही उमेदवार आघाडीचे आहेत. त्यानंतर 7 अ मध्ये शिला शरद माने, 7 ब मध्ये वसुदेव त्रिंबक बडवे, 8 अ मध्ये मनीषा धनंजय देशपांडे, 8 ब मध्ये प्रदीप दिलीप पवार, 9 अ मध्ये प्रतीक्षा विक्रम सिरसट ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या श्यामलताई सिरसट यांच्या सुनबाई आहेत. तर इथं त्यांच्या सुनबाई निवडून आलेल्या आहेत. 9 ब मध्ये संदीप पांडुरंग अदटराव हे निवडून आलेले आहेत. 10 अ मध्ये साधना सुधीर धोत्रे आणि 10 ब मध्ये संजय जवाहरलाल बंदपटे हे निवडून आलेले आहेत. 11 अ मध्ये अनिता सिकंदर ढवळे आणि 11 ब मध्ये बालाजी अरुण मलपे हे यांनी बाजी मारलेली आहे. 12 अ मध्ये नीता नितीन परतंडे आणि 12 ब मध्ये विशाल दगडू मलपे यांनी बाजी मारली. 13 अ मध्ये रुक्मिणी धनाजी धोत्रे आणि 13 ब मध्ये नागेश अण्णासाहेब भोसले जे नगराध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी साधनाताई भोसले या नगराध्यक्ष होत्या. त्यांच्या घरामध्ये जवळपास 7.5 वर्ष नगराध्यक्षपद होतं. त्याच्यानंतर 14 अ मध्ये उज्ज्वला महादेव भालेराव, 14 ब मध्ये महादेव माणिक धोत्रे. प्रभाग क्रमांक 14 ब आणि 14 अ मध्ये हे दोघं निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 15 अ धर्मराज अण्णाप्पा घोडके हे 15 अ मध्ये निवडून आलेले आहेत. 15 ब मध्ये स्मिता आदित्य फत्तेपूरकर या निवडून आलेल्या आहेत. त्याच्यानंतर 16 अ मध्ये अमोल विठ्ठल डोके आणि 16 ब मध्ये संध्या मालोजी शेंबडे ह्या निवडून आलेल्या आहेत. 17 अ मध्ये प्रभाग क्रमांक 17 अ मध्ये लोकेश नागनाथ यादव आणि प्रभाग क्रमांक 17 ब मध्ये माधुरी दिलीप धोत्रे, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी दिलीप धोत्रे ह्या पंढरपूर मधून सर्वाधिक मताधिकाने निवडून आलेले आहेत. 18 अ मध्ये विनायक बसवेश्वर देवमारे आणि 18 ब मध्ये ज्योती अशोक शिंदे हे या निवडून आलेले आहेत. तर एकूण 36 जागा होत्या, 18 प्रभाग होते. तर यामध्ये 36 जागेपैकी कमळ म्हणजे भाजपला 20 जागा मिळालेल्या आहेत. भाजप पुरस्कृत जी परिचारकांची आघाडी होती त्यांना म्हणजे कबशी ह्या चिन्हावरती ते उभे होते, ते लढले होते कबशी या चिन्हावरती. तर त्यांना 4 जागा मिळाल्या आणि
भगीरथ भालकेंचा जो पॅनल होता तीर्थक्षेत्र विकास आघाडी, तर त्यांना रिक्षा या चिन्हावरती ते उभे होते. त्यांना 11 जागा मिळाल्या आहेत आणि अपक्ष एक असे जवळपास 36 म्हणजे 36 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये 35 जागासाठी निवडणूक झाली होती, एक जागा अगोदरच बिनविरोध झालेली होती. तर अशा पद्धतीनं हा निवडणुकीचा निकाल आज आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे सांगितलेला आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे कसे वाटतात, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.